आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि मोठ्याने बोला हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो। आता आपण इथून गाणे घेऊन त्या महान परमेश्वराला उंचवणार आहोत, म्हणून सर्वांनी या गाण्यांमध्ये टाळ्या वाजवून भाग घ्यायचा आहे। गीत क्रमांक 113 येशू तू अच्छा है। गीत क्रमांक 113 येशू तू अच्छा है। येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। मेरे लिए आया तू, मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। मेरे लिए मरा तू, मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। मेरे लिए आया तू, मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। मेरे लिए मरा तू, मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मेरे रोगों को तूने चंगा किया, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मेरे रोगों को तूने चंगा किया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे। गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे। हालेलुया 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 हालेलुया। माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने केला। माझ्यासाठी खांबी गेला,
मला दिलं हे जीवन, त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन, जीवनाचा दाता रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया मला, तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया मला. उद्धारक आमचा रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ, दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ. अविनाशी देईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 40. धन्यवाद येशूला. गीत क्रमांक 40. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा गा त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा गा त्याला. गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला.
हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 66, मी कुठेही कसाही असो. गीत क्रमांक 66, मी कुठेही कसाही असो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यूच्या येतुनी चालता मी असावे स्मरुनी तुला. मृत्यूच्या येतुनी चालता मी असावे स्मरुनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पाप अंधार हा दाटता मी दिवा चेतवावा मनी. पाप अंधार हा दाटता मी दिवा चेतवावा मनी. वचन तेजामध्ये उजळता, वचन तेजामध्ये उजळता, मार्ग नीतीचा मी दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हर्ष वर्षाव हो जीवनी, मानुनी या तुझी ती कृपा. हर्ष वर्षाव हो जीवनी, मानुनी या तुझी ती कृपा. गौरविता तुला सर्वदा, गौरविता तुला सर्वदा. ओठ माझे जगाला दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. बंधने या जगाची किती, मुक्तिदाता परी येशू तू. बंधने या जगाची किती, मुक्तिदाता परी येशू तू. हात या दुर्बलाचे प्रभू, हात या दुर्बलाचे प्रभू. जोडलेले तुझ्या पदी दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी
मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी. क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है. क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है. यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. हे सेनाओं के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है. हे सेनाओं के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है. जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा.
मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, 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 सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो, तुम्ही सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहा, कारण की आपण त्या महान परमेश्वराला नाचून आणि गाऊन उंचावणार आहोत. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि मोठ्याने बोला, हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ला 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 ला. धरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गान. ला 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 ला. ला 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 ला. मुक्ती प्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला. मुक्ती प्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला. सन्मानाचे गीत गाऊया, त्याच्या पुढती नमो मान. धरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गान. ला 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 ला. ला 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 ला. येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. आला वार आनंदाला, आता आमचे हरपे बांध. धरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गान. प्रभूचे गौरव गान, प्रभूचे गौरव गान. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला मान. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला मा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला मा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. बोलावली मजला धाविले प्रेम
प्रेम धरी हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणार पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्यान पुरे जीवा किती आनंद हा तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीव धीर झाला हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्यान पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्यान पुरे जीवा किती आनंद हालेलुया 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 पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है सिंहों की माद में डाल दिया जाए तभी न घबराना आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना सिंहों की माद में डाल दिया जाए तभी न घबराना आग की ज्वाला जब तुझे घेरे कभी न घबराना आंखों की पुतली समान वो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा आंखों की पुतली समान वो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है
साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना, साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे कभी न घबराना। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. म्हणून सर्वांनी उभेच राहायचं आहे आणि पूर्ण मनाने स्तुती आराधनेत भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या शरीराचे डोळे बंद असू द्या आणि आपल्या आत्म्याच्या डोळ्याने आपल्या प्रेमळ प्रभूकडे पहा. कारण तो परमेश्वर पवित्र आहे, तो पवित्र आहे आणि तो अति पवित्र आहे. पण आपण सर्वजण पापी आहोत, म्हणून आपलं हृदय त्या प्रभूसाठी स्वच्छ करा. मनात कोणाविषयी राग असेल तर त्याला क्षमा करा. केलेल्या प्रत्येक पापाच्या त्या प्रभूकडे पश्चाताप करा आणि त्या प्रभूकडे क्षमा मागा. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. होय त्या प्रभूने आपल्या पापांची आपल्याला क्षमा केली, म्हणून हृदयातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभु. त्याचे आभार माना, त्याचा आभार माना. त्याची स्तुती करा. त्याची स्तुती करा. होय, कारण तो परमेश्वर चांगला आहे, तो अनंत चांगला आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकावर तो अमर्याद प्रेम करतो. पहास त्याच्याच कृपेने आपण त्याच्या चरणाशी आलेलो आहोत, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने सगळे अडथळे दूर करून आज त्याच्या भवनात आपल्याला एकत्र केलेलं आहे, अशासाठी की आपण त्याची स्तुती करावी, त्याच्या प्रेमाचा आणि सामर्थ्याचा अनुभव घ्यावा. म्हणून जोरात टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद 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 धन्यवाद. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. जिसने हमको बनाया, जिसने तुमको बनाया, जिसने सबको बनाया, वह परमेश्वर
क्योंकि परमेश्वर हमारे साथ है। गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है। पापों में क्यों मरते यारो, हाँ, यीशु को तुम अपनाओ, हाँ, पापों से माफी तो मांगो, हमारे साथ तुम भी ये गाओ। गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है। गाते हैं बजाते हैं खुशियाँ हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है। क्योंकि परमेश्वर हमारे साथ है। क्योंकि परमेश्वर हमारे साथ है। होय, आठवण करा त्या परमेश्वराच्या प्रेमाची आणि अगदी हृदयातून त्याच्या नावाला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. कारण पहा, त्याने आपल्याला निर्माण करण्या अगोदर या सृष्टीद्वारे आपली सगळी गरज पूर्ण केलेली आहे. त्याने आपल्यासाठी सुंदर असं आकाश निर्माण केलं, सूर्य चंद्र तारे निर्माण केले. त्याने आपल्यासाठी ही सुंदर भूमी निर्माण केली आणि ह्याच भूमीतून तो परमेश्वर आपल्याला अन्न देतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. आभार मानतो. कारण या सृष्टीमध्ये जे काही आपण पाहत आहोत ते सर्व त्या परमेश्वराने त्याच्या शब्दाद्वारे निर्माण केलेलं आहे आणि ते परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची प्रशंसा करा की तो आपल्याला खावयास चांगली गोड फळं देतो, आपल्याला चांगल्या भाज्या देतो. हे सुंदर निसर्ग त्याने आपल्यासाठी बनवलेला आहे आणि आपल्या शरीराबद्दल देखील त्या परमेश्वराचा धन्यवाद करा. कारण आपलं हे शरीर त्या परमेश्वराचं वरदान आहे. या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलेला आहे. तो आपला सांभाळ करत आहे. तो आपल्या गरजा भागवत आलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्या शरीरात हा प्राण सुरू ठेवलेला आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. कारण आज आपण जे काही आहोत आणि त्याच्या समोर उभे आहोत, ही सगळी त्या परमेश्वराची कृपा आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या की त्याने आपला सांभाळ केला. त्याच्या राज्यामध्ये त्याने आपल्याला पाचारण केलं. त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचवा. कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनावर त्या परमेश्वराचे अमर्याद असं आशीर्वाद आहेत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आपलं जीवन संपूर्णपणे बदललं. त्याने आपल्याला श्रापातून आशीर्वादात आणलं. त्याबद्दल त्या प्रभूची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचवा. कारण त्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला आणि तो आपल्याला विसरून गेला असं नाही, तर आजही तो आपली काळजी करतो. आजही तो आपल्यावर प्रेम करतो. जरी आपण या पृथ्वीवर आहोत, आपण पापी आहोत, तरी तो स्वर्गात बसलेला महान देव रोज आपल्याकडे पाहतो. तो आपलं संरक्षण करतो. तो आपल्या इच्छा पूर्ण करतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची प्रशंसा करा. त्याच्या नावाला उंचवा. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सारी सृष्टि गाती है हालेलुया होसाना. मिलजुल के वे गाते हैं हालेलुया होसाना. ऊंचे स्वर में गाते हैं हालेलुया होसाना. तारा मंडल गाते हैं हालेलुया होसाना. पृथ्वी पाताल गाते हैं हालेलुया होसाना. मानव जाति गाती है हालेलुया होसाना. होसाना हालेलुया. हालेलुया होसाना. होसाना हालेलुया.
होय त्या परमेश्वराने खरोखर आपल्यावर अमर्याद प्रेम केलेलं आहे. कारण वचन आपल्याला सांगतं की त्याने आपल्यावर प्रीती केली, आपण त्याच्यावर प्रीती केली असं नाही, तर त्याने आपल्यावर प्रथम प्रेम केलं. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. कारण आपण कित्येक वेळा त्याच्या आज्ञा मोडून पाप करून आपण त्या परमेश्वरापासून दूर गेलो होतो. आपण आपापला मार्ग धरून भटकत होतो. आपल्या जीवनामध्ये अशांती होती, निराशा होती. पण ज्यावेळी त्या प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आपल्याला झाली, जेव्हा आपण त्याच्या राज्यामध्ये प्रवेश केला, तेव्हापासून आपलं जीवन बदलायला सुरुवात झाली. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आठवण करा आपल्या पूर्वीचं जीवन, जेव्हा आपल्या जीवनामध्ये श्राप होते, जेव्हा आपल्या शरीरामध्ये आजार होते, आपण तडफडत होतो, आणि त्यावेळी त्या परमेश्वराने स्वर्गातून आपल्याकडे पाहिलं. त्याने आपल्यावर दया केली आणि आपल्याला श्रापमुक्त करण्यासाठी, आनंदित करण्यासाठी त्याच्या राज्यात आणलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला त्या असत्याच्या मार्गावरून सत्यामध्ये आणलेलं आहे. त्याने आपल्याला मरणातून जीवनाकडे आणलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण आज कित्येक लोक त्या अंधारा मार्गाने चालत आहेत, त्या अरुंद रस्त्याने नाशाकडे जात आहेत. पण आपल्यावर देवाची दया झाली आणि आपल्याला देवाचा मार्ग सापडला. त्याबद्दल त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्या प्रभूची प्रशंसा करा, कारण त्याने आपल्याला मुक्ती दिलेली आहे. त्या श्रापातून, सगळ्या घाणीतून त्याने आपल्याला सोडवलेलं आहे. आपलं दरिद्र त्यांनी काढून टाकलं आणि आपल्याला आज त्याने आशीर्वादित केलेलं आहे. जर तुमच्या हृदयात ख्रिस्ताची शांती आहे, तुमच्या घरात प्रभूचा आनंद आहे, तर त्याबद्दल त्या देवाचे आभार माना. कारण ही सगळी उत्तम देण त्या स्वर्गातून आपल्याला मिळालेली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्या प्रभूला सांगा की होय प्रभू, तू मला वाचवलंस, हे जीवन तू मला दिलंस, तू मला श्रापमुक्त केलंस, तू मला आजारमुक्त केलंस, तू मला पापातून सोडवलंस. मी तुला धन्यवाद देतो. मी तुझी स्तुती करते. मी तुझ्या नावाला उंचाविते, कारण तो प्रभू चांगला आहे. तो चांगला आहे आणि आपण आपल्या जीवनात रोज त्या प्रभूचा अनुभव घेत आहोत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या की तो कशा प्रकारे आपल्याला संकटातून सोडवतो. आपल्या दुःखात तो आपल्या बरोबर चालतो. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा तो आपल्याला स्पर्श करून बरं करतो. तो आपली प्रार्थना ऐकतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण ज्यावेळी आपण खऱ्या मनाने, कळकळीने त्याला हाक मारतो, त्यावेळेला तो त्याच्या स्वर्गदूतांद्वारे आपल्याला मदत करतो. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याच्या नावाला उंचवा. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया. चलो सभी से कहेंगे, सहारा दिया. हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया. चलो सभी से कहेंगे,
होय, त्या परमेश्वराचं सगळ्यात मोठं प्रेम हेच आहे की त्याने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. कारण वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. होय, त्या प्रभूने आपल्यासाठी स्वतःचा प्राण दिला. आपण ज्या आजारामध्ये होतो, आपण जे दुःखात आणि पीडेमध्ये होतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपली सुटका झालेली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण वचन सांगतं की त्याच्या पाठीवर जे चापकाचे फटके बसले होते, त्याद्वारे आज आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने त्या क्रूसावरून जे रक्त वाहिलं, त्या रक्तात आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळालेली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण आपण तर एवढे वाईट आणि अधर्मी होतो की आपला तर त्या नरकामध्ये नाश झाला असता, आपण नष्ट झाले असतो. पण त्या प्रभूची कृपा आपल्यावर झाली, त्याची महान दया आपल्या जीवनावर झाली आणि त्या नरकापासून त्याने आपल्याला वाचवलं. त्याच्या बलिदानाद्वारे त्याने आपल्यासाठी स्वर्गाचा दार उघडलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची प्रशंसा करा. कारण आपण जे वर्षानुवर्ष त्या दुष्टाची गुलामगिरी करत होतो, त्या दुष्टाच्या हातून त्याने आपल्याला सोडवलेलं आहे आणि आज आपल्यापैकी प्रत्येकाला त्याने त्याच्या वेंगेत ठेवलेलं आहे. त्याने आपलं संरक्षण केलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण प्रभू येशू म्हणतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे. खरोखर तो आपला उत्तम मेंढपाळ आहे, जो आपली काळजी घेतो, जो आपल्या जीवाचं रक्षण करतो, दुष्टाच्या सगळ्या वाईट योजनेपासून जो आपल्याला रोज वाचवतो, तो आपला प्रभू आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याच्या या अमर्याद प्रेमाबद्दल त्याची प्रशंसा करा. त्याच्या सनातन दयेबद्दल त्याचा गौरव करा. कारण जर प्रभू आपल्यासाठी मेला नसता तर आज आपल्याला हे जीवन मिळालं नसतं. आजही आपण त्याच पापामध्ये असतो आणि आजारात तडफडत मरून गेलो असतो. पण त्या प्रभूने आज आपल्याला आरोग्य दिलेलं आहे, आपल्या आजारांपासून आपल्याला सोडवलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याच्या क्रूसाच्या बलिदानाबद्दल त्याची स्तुती करा. कारण आपलं जीवन पूर्वी दुर्बळ होतं, आपण भीतीने ग्रासून जात होतो, पण आज त्या प्रभूच्या क्रूसाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. त्याने आपल्याला संयमाचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. कारण त्याने आपल्याला आज विजयी ठरवलेला आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. आपल्या जीवनावर आज त्या दुष्टाला अधिकार नाही, तर आपल्या जीवनाचा राजा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. आपण त्याचे दत्तक कन्या आणि पुत्र आहोत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याच्या या सर्व आशीर्वाद बद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचवा, त्याची प्रशंसा करा. कारण तो आपला धनी आहे, तोच आपल्या जीवनाचा राजा आहे, तो आज आपला मालक आहे. आपलं सर्वस्व त्याच्या चरणाशी आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला तारण मिळवून दिलेलं आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. आणि या पृथ्वीवरचं आपलं जीवन संपल्यानंतर तो आपल्याला त्या अनंत जीवनामध्ये घेणार आहे. त्या स्वर्गात आपण कायमचे राहणार आहोत. त्याबद्दल त्याची स्तुती करा. या अद्भुत प्रेमाबद्दल टाळ्या वाजून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला. कृषी मरुणी प्राण दिधला, कृषी मरुणी प्राण दिधला, तारी आले तुझ
बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने. राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा. आणि आता वेळ आहे की आपण आपल्या प्रेमळ पित्याची आराधना करावी. म्हणून सर्वांनी गुडघ्यावर यायचं आहे. आपल्या हृदयाने, आपल्या आत्म्याने त्या प्रभूच्या जवळ या आणि अंतःकरणातून आपल्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करा. तो जो महान देव, जो सदाजीवी आहे, जो सामर्थ्याने भरलेला आहे, तो त्या राजासनावर विराजमान आहे. स्वर्ग त्याचं राजासन आहे आणि पृथ्वी त्याचं पदासन आहे. इतका तो परमेश्वर थोर आणि पराक्रमी आहे. त्या परमेश्वराची आराधना करा. अगदी हृदयातून त्याची आराधना करा. कारण आपल्याकडे असं काहीच नाही जे आपण त्या परमेश्वराला देऊ शकतो. फक्त आपलं हृदय आपण त्याला देऊ शकतो. आणि त्या परमेश्वराला तेच हवं आहे की आपलं हृदय त्याच्याकडे लागावं, आपण त्याच्यावर प्रेम करावं, हीच त्याची इच्छा आहे. म्हणून आत्म्याने त्याची उपासना करा. कारण तो परमेश्वर विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला तो कधीच लज्जित आणि फज्जित होऊ देत नाही. तो विश्वास योग्य आहे. म्हणून त्याची स्तुती करा. कारण स्वर्गदूत, प्रचंड देवदूत अखंड त्या परमेश्वराची आराधना करतात. आणि या पृथ्वीवर त्या प्रभूने आपल्याला देखील हीच सेवा दिलेली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपण पापी असताही तो आपली आराधना ग्रहण करतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाए हालेलुया, हालेलुया. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन. जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन.
जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया 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 हालेलुया। होय, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांसाठी त्या क्रूसावर स्वतःचं बलिदान केलं, पण मरण आणि तो दुष्ट त्याच्यावर सत्ता गाजवू शकला नाही, तर आपला प्रभू तिसऱ्या दिवशी गौरवाने पुन्हा उठला आणि त्याने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा दिलेला आहे आणि तोच पवित्र आत्मा आपल्यामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे। म्हणून आपले अंतःकरण उघडा, आपले हात स्वर्गाकडे उंच करा आणि मागा त्याच्याकडे त्याचा पवित्र आत्मा। तो प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरण्यासाठी उत्सुक आहे। ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, आमच्या हृदयात ये, आमच्या अंतःकरणात ये। ये पवित्र आत्म्या, घे आमचा ताबा, घे आमचा ताबा। स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा। पहा, तो शांत आणि सौम्य आत्मा तुमच्यामध्ये प्रवेश करत आहे। स्वीकार करा त्याच्या आत्म्याचा, स्वीकार करा त्याच्या पवित्र आत्म्याचा, स्वीकार करा त्याच्या पवित्र आत्म्याचा। पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी साम्यता में पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी साम्यता में ये पवित्र आत्म्या तू ये ना, हीच प्रार्थना करतो। ये आपली शक्ती घेऊन येना, ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू येना, हीच प्रार्थना करतो। ये आपली शक्ती घेऊन येना, ये आपल्या साम्यतेने धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्म्या। थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट। योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 27 मी वाचतो, कान देऊन ऐका।
मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताची वचनं लाख मोलाची आहेत. त्याचं मोल होऊ शकत नाही, परंतु मराठीमध्ये आपण लाख मोलाचे म्हणतो म्हणून मी बोललो. मोल होऊ शकत नाही. येशू म्हणाला, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. जसं जग देते तसं मी तुम्हाला देत नाही. तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया. जेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये शांती असते, म्हणजे खरी शांती, तेव्हा त्याचं मन अस्वस्थ अथवा भयभीत होऊ शकत नाही. जर तुम्ही अस्वस्थ असाल तर तुमच्या अंतःकरणामध्ये खरी शांती नाही. जर तुम्ही घाबरलेले असाल तर तुमच्या अंतःकरणामध्ये खरी शांती नाही. येशू म्हणाला, ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. जगसुद्धा शांती देते, पण ती शांती क्षणाची असते, अल्पजीवी असते, थोड्या वेळापुरती असते, लगेच संपून जाते. जगाची शांती अल्पजीवी असते, थोड्या वेळापुरती असते आणि मग ती संपून जाते. परंतु येशू म्हणतो, मी जी शांती देतो ती जगाच्या शांतीप्रमाणे नाही. मी माझी शांती तुम्हास देतो, मी माझी शांती तुम्हास देतो, मी आपली शांती तुम्हास देतो. येशू म्हणतोय माझी शांती. तुम्हाला माहिती याचा अर्थ काय होतो? दिस इज अ ब्रँड. हिज पीस इज ब्रँडेड पीस. ही गाडी कोणाची आहे? ही नॅनो गाडी आहे, ही टाटांची आहे. नॅनो हे टाटाने घेतलेलं नाव आहे. टाटा म्हणजे टाटा, नॅनो टाटाचीच आहे. येशू म्हणतो, माझी शांती माझी आहे, माझी आहे, माझीच आहे, दुसऱ्या कोणाची नाही. नेपोलियन बोनापार्ट म्हणाला की मी माणसं पाहिली आहेत, मी माणसांना ओळखतो आणि मी तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्त हा मनुष्य नाही आहे. मी माणसांना ओळखतो, नेपोलियन बोनापार्ट म्हणतोय. मी तुम्हाला सांगतो येशू माणूस नाही आहे. मी जेव्हा त्याच्याविषयी वाचतो तेव्हा मी घाबरून जातो, असं नेपोलियन बोनापार्ट म्हणाले. ज्याने समुद्राला सांगितलं शांत हो आणि समुद्र शांत झाला. तो माणूस नाहीच होऊ शकत. ज्याने मेलेल्या माणसाला सांगितलं लाजरा बाहेर आहे आणि लाजर बाहेर आला. तो माणूस असूच शकत नाही. माणसाला जमणंच नाही, माणूस करूच शकत नाही. मग तो अमेरिकेचा माणूस असो की जपानचा असो, जमणं नाही माणसाला. लाजरा बाहेर आहे आणि मरून 4 दिवस झाले तो बाहेर येतोय. नेपोलियन बोनापार्ट म्हणतोय की मी माणसांना ओळखतो आणि मी तुम्हाला सांगतो येशू माणूस नाहीच आहे, तो देवच आहे. हालेलुया, हालेलुया. मी माझी शांती, माझी शांती म्हणजे माझी शांती दुसऱ्या कोणाची नाही आहे. तशी शांती कोणाकडे नाही आहे. त्याच्या दोन्ही हातांना खिळे ठोकले होते, दोन्ही पायांना खिळे ठोकले होते, डोक्यावर काट्याचा मुकुट होता, त्यातनं रक्त बाहेर येत होतं, पूर्ण अंगाचा चेंदामेंदा झाला होता. आणि तो म्हणतोय आपल्या आईला, पहा हा तुझा मुलगा. आणि योहानाला सांगतोय, पहा ही तुझी आई. आणि मग तो म्हणाला पूर्ण झालं आहे. त्याच्या अगोदर तो एकूण 7 वाक्य बोलला, 7 वचनं. उजव्या हाताकडला चोर म्हणाला, आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. येशू म्हणाला, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि ते त्याचं प्रसिद्ध वचन,
बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतायत हे त्यांना समजत नाही आहे. पूर्ण अंग वेदनेने होरपळत आहे. आपल्याला ब्लेड लागलं तर आपण फू करतो, मुंगी चावली तरी आपल्याला सहन होत नाही. आणि त्याच्या दोन्ही हातांना खिळे ठोकले असताना तो अशा शांतीने बोलू शकतो. तो प्रवचन द्यायचा तेव्हा लोकांना सांगायचं की क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. बोलायला सोपं असतं, पण जसं बोलला तसंच्या तसं ज्यानं केलं असा माणूस जगाने एकच पाहिलेला आहे. एकच, जसं बोलला तसंच त्याने केलं. माणसं बोलतात एक, करतात दुसरं. असा जगाने एकच माणूस पाहिला, जसं तो बोलला तसं त्याने केलं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, हजारो लोकांच्या समोर सांगणं सोपं आहे, तुम्ही आपल्या शत्रूवर प्रेम करा, तुम्ही शत्रूंना क्षमा करा. तो जेव्हा प्रवचन द्यायचा तेव्हा तो असं सांगायचा, पण जेव्हा तो क्रूसावर लटकला तेव्हा त्याने ते करून दाखवलं. क्षमा केली त्यांना, मारेकऱ्यांना क्षमा केली. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माझी शांती मी तुम्हाला देतो. माझी शांती तुम्हाला दुसरीकडे मिळणारच नाही, कोणाकडेच नाही आहे. ती फक्त माझ्याचकडे आहे. क्रूसावरनं क्षमा करणारा जगाने कधी पाहिला नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी माझी शांती तुम्हाला देऊन ठेवतो असं तो म्हणाला. आणि पुढे तो म्हणाला, जसे जग देते तसं मी देत नाही. जगाची एक पद्धत आहे शांती द्यायची. तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तहान लागलेली आहे, तिथे रस्त्यावरती एक सरबत आहे, त्यात काय टाकतात कोणाला माहीत. म्हणजे लिंबू सरबत नाही म्हणत हो, दुसरं सरबत मिळतं ते. माणूस पितो, हा बरं वाटलं, थोडा पुढे गेला की पुन्हा तहान लागते, पुन्हा तहान लागते. आपण केवढं जेवतो, खातो, पितो. एखादा माणूस इकडे आहे 60 वर्षाचा, त्यांना मी प्रश्न विचारेन, तुम्ही तुमच्या आयुष्यात किती वेळा जेवलात? पुष्कळ वेळा. ती चव कुठे गेली कुठेतरी. केवढं मटण खाल्लं, भाजी खाल्ली किंवा फळं खाल्ली, कुठे गेली चव? गेली. जगसुद्धा देते आपल्याला, शांती देते, पण ती क्षणाची शांती असते. ती शांती पुरत नाही. पण देव, येशू म्हणतोय, जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. लेट अस बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. याविषयी आपल्या मनात स्पष्ट कल्पना असली पाहिजे. जे मला येशू देतो तसं जग देत नाही. आणि यासाठी सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. 2 कुंड्या आहेत. एका कुंडीमध्ये नैसर्गिक झाड आहे, नैसर्गिक फुलं आहेत, नैसर्गिक फळं आहेत. दुसऱ्या कुंडीमध्ये प्लॅस्टिकचं झाड आहे, प्लॅस्टिकची पानं आहेत, प्लॅस्टिकची फुलं आहेत, प्लॅस्टिकची फळं आहेत. त्याची तुलना होऊ शकते? तुमचे डोळे म्हणतात दोन्ही सारखीच दिसतात. हो, दोन्ही सारखीच आहेत. दोन्ही सारखीच नाही, दोन्हीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. जे नैसर्गिक आहे ते आसमानी आहे, आणि जे कृत्रिम आहे ते जमिनीवरचं आहे. फरक समजत नाही, दोन्ही सारखीच दिसतात. जगाची शांती आणि येशूची शांती सारखीच वाटते. ती सारखी नाही आहे, ती सारखी असू शकत नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, लोक जगाच्या शांतीकडे जातात, जगाकडनं शांती घ्यायचा प्रयत्न करतात, आणि ती शांती पुरत नाही. एका माणसाची एक संस्था होती, फिल्म इंडस्ट्री होती, त्याच्यावर प्रचंड कर्ज झालं. मग त्याने त्याच्याकडे जी प्रॉपर्टी होती विकायला काढलेली आहे. कुठे 2 फ्लॅट, कुठे 1 फ्लॅट, सगळ्याची बेरीज होती 35 कोटी. जेव्हा फ्लॅट घेतले तेव्हा आनंद झाला, प्रॉपर्टी मिळवली तेव्हा आनंद झाला. आता तीच प्रॉपर्टी विकायची वेळ आली तेव्हा रडायला लागला. क्षणाची शांती आहे ती. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, क्षणाची शांती जग देते, क्षणाचा आनंद जग देते. परंतु येशू जी शांती देतो ती क्षणाची नाही,
ती कायमची पुरणारी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. का बरं असा फरक आहे? जगाची शांती आणि येशूची शांती याच्यामध्ये का बरं फरक आहे? नीट कान देऊ नये का? येशूची शांती कशी आहे? तिचा पाया सत्य आहे. द फाउंडेशन ऑफ द पीस ऑफ जीसस इज द ट्रूथ. येशू तुम्हाला सत्य सांगतो आणि जेव्हा आपलं सत्य माहीत असतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शांत राहू शकतो. जेव्हा आपलं सत्य माहीत असतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शांत राहू शकतो. जेव्हा आपलं सत्य माहीत नसतं तेव्हा आपलं मन नेहमी अस्वस्थ आणि भयभीत असतं. हालेलुया, हालेलुया. आणि यासाठी मी तुम्हाला खूप उदाहरणं देऊ शकेन. मला एक उदाहरण देतो, मी विसरेन म्हणून. जॉन ऑस्टिन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुवार्थिक होते. आता ते मरण पावलेत. एवढं जबरदस्त सामर्थ्य त्यांच्याकडे होतं की लंगड्याला सांगायचे ये चालत, तो चालत यायचा. आणि त्यांची बायको आजारी झाली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी तपासलं. आणि जेव्हा तिचे मिस्टर जॉन ऑस्टिन आले तेव्हा डॉक्टर म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू. वरांड्यात सांगितलं, वरांड्यात, मला वाईट वाटतं खूप सांगायला, पण तुमच्या बायकोला कॅन्सर आहे आणि काही दिवसात ती मरणार. कोणाला सांगितलं? जॉन ऑस्टिनला. कोण जॉन ऑस्टिन? जे सांगतात लंगड्याला येशूच्या नावाने चालत येऊन चालत येतो. जॉन ऑस्टिन डॉक्टरनं म्हणाले, तुम्ही तिला डिस्चार्ज द्या, देव तिला बरं करेल. देव तिला चमत्काराने बरं करेल असं बोलले ते. देव तिला चमत्काराने बरं करेल. डॉक्टर म्हणाले, चमत्काराशिवाय तुमची बायको वाचूच शकत नाही. ते काय बोलले नाहीत. घरी आणलं. त्यांच्या बायकोचं नाव डॉडी. आणि डॉडी आपल्या नवऱ्याला म्हणते, जॉन, मला फार भीती वाटते, माझ्यासाठी प्रार्थना कर आणि माझ्यातून कॅन्सर घालवून टाक. ते मला ठीक आहे. डबल अधिकार. पहिला अधिकार येशूचा शिष्य म्हणून, दुसरा अधिकार तिचा नवरा म्हणून उभं केलं तिला. तुम्हाला हा सेशन फार हलका वाटतो? ज्यावेळी प्रार्थना करायची तो सेशन केवढा भारी असतो. स्वर्ग पृथ्वीशी जॉईन करायचा असतो. ज्यावेळी इकडे प्रार्थना असते, लोक उभे असतात, मी बसतो प्रार्थनेला, तुम्हाला माहिती काय होतं? स्वर्ग पृथ्वीशी जॉईन होतो, वेल्डिंग होतं, वेल्डिंग. हालेलुया. उभी राहा माझ्यासमोर. येशूचा शिष्य म्हणून आणि तुझा नवरा म्हणून मी आज्ञा देतोय, येशूच्या नावाने तुझ्या शरीरातला कॅन्सर निघून जाओ. आणि काय झालं? थोडे दिवस भरले, तिच्या शरीरामध्ये त्याला एकही चिन्ह दिसलं नाही. जशी कॅन्सरची चिन्ह होती तशी राहिली. ती स्वतः नर्स होती. जसं दुखत होतं तसंच दुखत राहिलं. वेदना जराही कमी झाल्या नाहीत. ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरने चेक केलं. डॉक्टर म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, मला सांगायला खूप वाईट वाटतं, थोड्याच दिवसात तुम्ही मरणार आहात, तुमच्या शरीरात कॅन्सर आहे. आपल्या मराठीत नीट भाषांतर करायचं म्हणजे तुम्ही थोड्या दिवसाच्या पाहुणे आहात. आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, मला सांगायला वाईट वाटतं. ही डॉडी घरी आली आणि आपल्या नवऱ्याला म्हणते, जॉन, मला भीती वाटते. कशाला भीती वाटते? माझ्या शरीरामध्ये अजून चिन्ह आहेत कॅन्सरची आणि डॉक्टर म्हणत आहेत की थोड्या दिवसात तुम्ही मरणार आहात, तुमच्या शरीरात कॅन्सर आहे. तेव्हा ते म्हणाले, भीती कुठे वाटते? मेंदूमध्ये की हृदयात? ती म्हणते मेंदूत. विचार कुठे होतात? मेंदूत. मेंदू विचार करतो, असं होणार, तसं होणार, तसं होणार, तसं होणार. मेंदू विचार करतो, मेंदूत भीती वाटते. जॉन बोलले, मग हृदयामध्ये काय? हृदयात विश्वास आहे मला, माझा देव मला बरं करणार हा माझा विश्वास आहे. पण मेंदू म्हणतो अजून चिन्ह तशीच आहेत, अजून वेदना तशाच आहेत. जॉन बोलले, विश्वास ठेव, मी पुन्हा प्रार्थना करतो. आणि पुन्हा प्रार्थना केली असेल, मला नीट आठवत नाही. ती ताई पुन्हा गेली डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांनी काही दिवसाने डॉक्टर म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, मला सांगायला खूप वाईट वाटतं, तुमच्या शरीरात कॅन्सर आहे आणि काही दिवसात तुम्ही मरणार आहात.
मी भाषांतर थोडंसं केलं. मूळ वाक्य असं आहे, काही आठवड्यात, विदिन फ्यू वीक्स यू विल डाय. डॉडी घरी आली. आता मला सांगा, तिला भीती वाटते की नाही वाटत? भीती वाटणार की नाही वाटणार? घाबरणार की नाही घाबरणार? हां बोला, घाबरणार ना. हां, दुसऱ्यांदा जाऊन आली, दुसऱ्यांदा डॉक्टर तेच म्हणतात, घाबरणार की नाही घाबरणार? हे चालू राहिलं. आठवड्यामागून आठवडे भरत गेले, डॉडी मरण पावल्या नाहीत. पण जेव्हा जातात तेव्हा डॉक्टर म्हणतात, आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, मला सांगायला वाईट वाटतं, तुमच्या शरीरात कॅन्सर आहे आणि तुम्ही काही आठवड्यात मरणार आहात. किती दिवस चालू राहिलं? 2 वर्षे. किती किती जोरात बोला, किती? डॉडी ऑस्टिन स्वतः नर्स होत्या, आहेत अजून, त्या जिवंत आहेत. आणि त्यांना माहीत आहे वेदना चालू आहेत, कॅन्सरच्या वेदना चालू होत्या, कॅन्सरची सगळी चिन्ह शरीरामध्ये होती. 2 वर्षानंतर ते इंग्लिशमध्ये म्हणतात, वन फाईन डे, एका शुभ दिनी डॉक्टरने चेक केलं आणि डॉक्टर म्हणाले, तुमच्या शरीरात कॅन्सर नाही आहे. लाख मोलाची साक्ष मी तुम्हाला सांगितली. ही साक्ष मी माझ्या हृदयात जपून ठेवलेली आहे, सेफमध्ये ठेवलेली आहे. ही हरवता कामा नये. तुम्ही आता ऐकली साक्ष, तुमच्या हृदयात जपून ठेवा, कधीही तुम्हाला लागू पडेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊन ऐका. आपल्याला सत्य जर माहीत असेल तर आपलं अंतःकरण कधीही अस्वस्थ होऊ शकत नाही, घाबरून जाऊ शकत नाही. तो क्रूसावर मेला त्याच्या अगोदर त्याने सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? मी 3ऱ्या दिवशी जिवंत उठेन. आणि ते तेव्हा माहीत आहे, नुसतं 3ऱ्या दिवशी जिवंत उठणार नाही, 40 दिवस शिष्यांच्या बरोबर राहून 40व्या दिवशी डोंगरावर शिष्यांच्या डोळ्या देखत स्वर्गात चढून जाईन. त्याला अगोदर माहीत होतं. त्यामुळे तो अस्वस्थ व्हायचा प्रश्न नव्हता. तो कोणत्या क्षणी आपला प्राण पित्याच्या हाती देणार हे त्याला माहीत होतं. 3 दिवस तो कुठे असणार ते त्याला माहीत होतं. 3 दिवस त्याने अधोलोकामध्ये मेलेल्या लोकांना सुवार्ता सांगितली. 3 दिवसानं तो जिवंत झाला, 40 दिवस शिष्यांबरोबर राहिला, 40व्या दिवशी स्वर्गात चढून गेला. त्याला हे सगळं अगोदर माहीत होतं. त्यामुळे तो डिस्टर्ब होऊ शकत नाही. ज्याला अगोदर सगळं माहीत असतं तो डिस्टर्ब होऊ शकत नाही. आज इकडे पहिल्यांदा कोणी माणूस आलेला आहे, 2 माणसं आलेली आहेत. दोघांना बाहेरून माहिती कळली केंद्राविषयी. एकाला माहिती अशी कळली की इकडे एक ब्रदर आहेत, ते दुपारी 2:30 वाजता येतात प्रवचनाला. दिसायला सावळेच आहेत, मिशा आहेत, दाढी नसते, थोडेसे उंच आहेत, असे काही जाडे वगैरे नाहीत, मध्यम बांधा आहे, सूट घालून येतात, ओळखाचं एक चिन्ह. अशी माहिती एकाला मिळाली. दुसऱ्याला एक माहिती अशी मिळाली, दुसऱ्याला अशी माहिती मिळाली, एक 2:30 वाजता माणूस येतो, लाल भडक मस्त टी-शर्ट घातलेलं असतं, गोरा पाण असतो आणि जबरदस्त बॉडी असते, नुसता सिनेमातला नट दिसतो. बरोबर, दोघं पुढे बसलेले आहेत. ज्यावेळी मी येईन तेव्हा ज्याला पहिल्याला जी माहिती मिळालेली आहे, सावळा माणूस असतो, म्हणजे माझी खरी माहिती, तो शांतपणे बघतो, त्याच्या अंतःकरणात शांती आहे. दुसरा माणूस म्हणतो, ही कोण आला? मला सांगितलं तो टी-शर्ट घालून मजबूत मनुष्य, गोरा पाण, युरोपियनासारखा, घारे डोळे, हा कोण दिसतो, हा कोण आला? ह्याच्या अंतःकरणात काय आहे? अस्वस्थता आहे, अस्वस्थता आहे. ही इज अँक्शस. कारण त्याची माहिती असत्यावर आधारित होती. त्याला जी अगोदर माहिती मिळाली होती ते असत्य होतं, खरं नव्हतं. तो अस्वस्थ आहे. ज्याला सत्य माहीत होतं तो अस्वस्थ नाही आहे, तो शांत आहे. बरोबर जसं वर्णन करून ठेवलं होतं तसाच हा माणूस आहे. तो शांत आहे, तो शांत आहे.
ह्या केंद्रामध्ये कितीतरी माणसं अस्वस्थ होतात. इथे आल्यानंतर कळतं इथे एअर कंडिशन नाही आहे, इथे खायला प्यायला मिळत नाही आहे, इथे लस्सी नाही, कोकोकोला नाही, काही नाही आहे. अस्वस्थ आहे. का अस्वस्थ आहे? असं केंद्र मी कल्पिलं नव्हतं. मला कोणी सांगितलं नाही आहे की तिकडे साधी लस्सी मिळत नाही आहे, साधा चहा पण मिळत नाही, मला कोणी सांगितलं नाही आहे. पण ज्याला पूर्ण माहिती आहे केंद्र दिसतं कसं, केंद्रात मिळतं काय, कोणत्या वेळेला काय कार्यक्रम असतो, पूर्ण माहिती आहे, तो इकडे आल्यानंतर अस्वस्थ होत नाही. तो म्हणतो जसं मला सांगितलं होतं तसंच आहे. जगामध्ये अस्वस्थता का आहे? कारण लोकांकडे सत्य नाही आहे. लोकांकडे सत्य नाही आहे म्हणून अस्वस्थता आहे. येशू अस्वस्थ नव्हता. का अस्वस्थ नव्हता? कारण त्याला सत्य माहीत होतं. पुढे काय होणार, पुढे काय आहे हे सगळं त्याला माहीत आहे. सगळं सत्य त्याला माहीत आहे. त्यामुळे तो शांत आहे. हालेलुया, हालेलुया. येशू क्रूसावर लटकतो आहे आणि शांत आहे. कसली शांती? ही शांती सत्याची शांती आहे. सत्य माहीत आहे पुढे काय होणार, त्याच्या पुढे काय होणार, त्याच्या पुढे काय होणार, त्याच्या पुढे काय होणार, सगळं त्याला अगोदर माहीत होतं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, जगामध्ये आपलं मन अस्वस्थ होतं. जगामध्ये आपलं मन घाबरतं, भयभीत होतं, कारण आपल्याला सत्य माहीत नसतं. सत्य हे आहे. काय सत्य आहे? की देव जिवंत आहे. सत्य हे आहे की देव प्रेमाने भरलेला आहे. सत्य हे आहे की आपल्या पापांची शिक्षा देवाच्या पुत्राने स्वतःवर घेतलेली आहे. सत्य हे आहे की कोणत्याही क्षणी तो आपल्याला बरं करू शकतो. माझ्या शरीरामध्ये एक आजार होता, 9 वर्षे राहिला, जवळजवळ 9 वर्षांनी निघून गेला. तो सुद्धा संदेशाद्वारे निघून गेला. मला सांगण्यात आलं की तुमचा आजार निघून जात आहे, आणि निघून गेला संदेशाद्वारे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्हाला माहीत आहे की तुमच्या पापांची शिक्षा येशूने स्वदेहावर घेतलेली आहे, तर तुमच्या आजाराची चिंता तुम्हाला का? तुम्ही मला विचाराल, मग आजार कशाला आहेत? आजार अशासाठी आहेत, कांदेव नाही का? दुखतं कशाला? अशासाठी दुखतं की तुमचं वागणं बदलावं, तुमचा स्वभाव बदलावा, तुमची चालचलणूक बदलावी, तुम्ही पश्चाताप करावा, तुम्ही देवाकडे वळावं, तुमचा मार्ग तुम्ही बदलावा, म्हणून दुःख तुमच्या जीवनात आहे. म्हणून दुःख तुमच्या जीवनामध्ये आहे. पण दुःख म्हणजे सत्य नाही आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. तो बोलला बरा हो, तो बरा होणार. सत्य जेव्हा आपल्याला माहीत असतं तेव्हा आपल्या अंतःकरणात खरी शांती असते. पुढे काय होणार माहीत आहे, आपल्या अंतःकरणात शांती असते. मोशे देवाचा लाडका होता, पण मोशेने जेव्हा चूक केली, देव म्हणाला तू इस्रायल पाहणार नाहीस, इस्रायल देश तू पाहू शकणार नाहीस, एवढी वर्ष लोकांना आणलं, पुढे जाऊ शकणार नाहीस, तू चूक केलेली आहे, तुला इकडेच मरावं लागेल. इकडनं बघ इस्रायल. फक्त डोंगरावर गेला, इस्रायल देश बघितला, देव म्हणतो आता तू मरणार. तिकडेच मेला, तिकडेच गाडलं. तो घाबरला का? घाबरला नाही. मरणार म्हणून घाबरला? हां, मोशे घाबरला? देवाने सांगितलं तू मरणार इकडे, तो घाबरला? हां, कशाला घाबरणार? कोणी सांगितलं मरणार? देवाने सांगितलं. घाबरायला पाहिजे? घाबरायला पाहिजे नाही. अहो, येशू जेव्हा पृथ्वीवरती होता, एका डोंगरावर गेला आणि तिकडे मोशे अवतरला. मोशे आणि एलिया दोघे अवतरले. शेकडो वर्षापूर्वी डोंगरावर ज्याला देवाने मारलं होतं, प्राण घेतला होता, तो शेकडो वर्षानंतर येशूच्या समोर आला. देव सांगतो मरणार, तर आपण रडायला पाहिजे का? रडायला पाहिजे? लोक रडतात. देव सांगतो मरणार, तर नाचायला पाहिजे. मरणार म्हणजे माझ्या व्यंगेत येणार. हा हा. देवाची भाषा नाही कळत.
लाजर झोपला. येशू म्हणाला, शिष्य म्हणतात झोपला असेल तर उठेल, आपण कशाला जायचं तिकडे. पण तो झोपलाय म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणायचं कुठे कळतं आम्हाला कळत नाही ना. देवाने जर तुम्हाला सांगितलं आज तुम्ही मरणार तर नाचा. देवाने सांगितलं तर, बायकोने सांगितलं नाचू नका. देवाने सांगितलं आज मरणार, नाचा. कारण देव जेव्हा सांगतो आज मरणार तेव्हा वरती येणार त्याच्याकडे व्यंगेत. मोशेला सांगितलं तू मरणार, तू इस्रायल पाहू शकणार नाहीस. इस्रायल पाहिला नाही मोशेने, म्हणजे लांबून पाहिला. हालेलुया, हालेलुया. येशूची शांती वेगळी शांती आहे, कारण ती सत्यावर आधारित आहे. सत्य काय आहे की आपण पोरके नाही आहोत, आपण अनाथ नाही आहोत. आपली सगळी पापं त्याने स्वतःवर घेतलेली आहेत. आपल्याला आजारमुक्ती मिळणार, तरीही आजार राहतात, आपल्या शरीरात वेदना राहतात. कारण आपल्याला तो कान पिळतो, आपली चालणूक बदलायला सांगतो, चाल बदलायला सांगतो, सरळ चालायला सांगतो. वाकडं चालणं त्याला आवडत नाही, स्वभाव बदलायला सांगतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या भाऊंचं नाव चिंचू चाळकर आहे. ते सांगतात गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा डावा पाय फार चावायचा आणि दुखायचा, पण ते प्रार्थनेत येत राहिले. ते सांगतात की हा त्यांचा आजचा 5वा शनिवार आहे. ते जेव्हा पहिल्याच शनिवारी जेव्हा पहिल्यांदा इथं प्रार्थनेला आले आणि पहिल्यांदाच प्रभू येशूची महान दया त्यांच्यावर झाली. आणि ते सांगतात जेव्हा ते प्रार्थनेत आले तेव्हा काठी घेऊन आले होते, पण तो प्रार्थना संपला जेव्हा ते घरी गेले ते स्वतःच्या पायाने चालत गेले. प्रभू येशूने त्याला पूर्णपणे बरं केलेलं आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुम्ही पहिले जेव्हा तुमचा पाय डावा दुखा तेव्हा कसे चालायचे? चला चालून दाखवा. असे 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 चालायचे म्हणजे चालता बिना काठीशिवाय येत नव्हतं? नाही नाही. आता बिना काठीचं चालून दाखवा, धावून दाखवा, धावा. या इकडं. म्हणजे पहिले तुम्हाला चालताना फार त्रास व्हायचा? फार त्रास होता. 6 महिने तुम्ही त्रास काढला? हो, 6 महिने त्रास काढला. तुमचा आजचा 5वा शनिवार. हां, 5वा शनिवार. पहिल्याच दिवशी देवाचा स्पर्श झाला. हां, पैशाचा तुम्ही चालायला लागले. चालायला लागले. देवाच्या या अद्भुत कृत्याबद्दल तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. वारी सुरेश तांबडा. आणि तुमच्या सासूला काय समस्या होती? म्हणजे सासूला दारू पियाची फार सवय होती. 40-50 वर्षांची झाली हवी तावशी दारू प्याय. तर त्याच्या अंगाला खाजरा झाला. तर आम्ही येऊ नका चल तथ. तर ती सांग काय ओढे भक्ताचे मेहली तथ नाही चांगला होय ना तथ चांगला होल काय माजली का आम्हाला झगडं. म्हणजे 40 ते 50 वर्ष ते दारू प्यायचे आणि 3 वर्ष त्यांच्या संपूर्ण अंगाला खाज यायची. खाज यायची. तर आम्ही सांगू चल. तर ती सांग काय ओढे मी भक्ताचे हेनली तथ बरा नाही झाला ना ती माजली का झगडत. आम्ही सांगू तू दारू नको करू का काही नको करू आमचे बरोबर चल. तर ती नाही याची. मग तुम्ही ते प्रार्थनेत कसे आले? मग म्हणजे ती माझी सून होती ना, ती घेऊन आली. आमच्या बरोबर तर नाही आहे. तिला भोलावून जसा एकदाच आणला तर ते साक्षातेही नांगले ना, तर तिला बरा म्हणजे खराच असा त्यांना विश्वास पटला की हे खरं आहे, खरं आहे असा. तर चिठ्ठे पण आम्ही लिहून टाकल्या 2-3 वेळा ना. माझा ना मी घरवाला पोरा म्हणजे त्याचे करताना आम्ही म्हणजे परत ना करू का दारू हा सुटल्या पाहिजे खाजरा पण त्याचे. पण ते तरी नाही आमची बोल नाही. पण आता बोलते ते. हा बोल नाही बोल मी जाय ना मी जात दे काय गाया. मग आता ते किती दिवस झाले त्यांची दारू सुटली आहे? दारू आली तर सुटले 4 महिने झाले. आता त्याचा आठव पण आहे. आता आठवण पण नाही. 4 महिने झाले दारू सुटली आहे. दारू सुटली. आणि तुम्ही त्यांच्याशी बोलत पण नव्हते त्यामुळे रागाने? नसते बोलत पण नाही. आपण आता बोलता? आता बोलता. आता दारू प्यायची आठवण येत नाही? नाही. मग दारू काय आठव पण नाही त्याचा दारू. आणि खाज पण निघून गेली? खाज पण निघून गेली. संपूर्ण अंगाला खाज यायची संपूर्ण. तुम्ही तुमचं कुटुंब त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते आणि प्रभू येशूची अशी कृपा झाली की 40 ते 50 वर्ष जे दारू त्यांची सुटत नव्हती आता 4 महिने झाले दारू संपूर्णपणे सुटलेली आहे. संपूर्ण प्रभूने तुम्हाला दारूच्या व्यसनातून मुक्त केलं आणि खाजेच्या जे समस्या होती ते पण काढून टाकली. काढून टाकला. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव दशरथ दांडेगा आहे. ते त्यांच्या मुलीची साक्ष सांगत आहेत की ह्या मुलीने 3 दिवसा अगोदर
जेव्हा ती घरामध्ये खेळत असते आणि घरामध्ये खेळत असताना त्या चुलीवर त्यांनी भातासाठी पाणी ठेवलं होतं आणि ते पाणी एकदम उकळतं होतं आणि हे भाऊ आणि त्यांची पत्नी बाहेरच होते, परंतु त्या मुलीचं लक्ष नव्हतं आणि त्या मुलीने दोन्ही हात त्या उकळत्या पाण्यामध्ये घातले आणि तिचे ते दोन्ही हात भाजले गेले आणि जेव्हा ती मुलगी रडायला लागली तेव्हा ह्यांना आवाज ऐकला, घरात आले, त्यांनी पाहिलं, परंतु त्यांनी विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना केली आणि इकडचं आशीर्वादित तेल त्या मुलीच्या हाताला लावलं आणि प्रभूचं अद्भुत तिथं असं घडलं की 3 दिवसाच्या आतच त्या मुलीचे दोन्ही हाताला काही जास्त जखम झाली नाही आहे, पू देखील आला नाही आहे, पाणी देखील त्यातून निघालं नाही आहे. प्रभू येशूने यांना 3 दिवसामध्ये या मुलीला बरं केलेलं आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ त्या मुलीचा हात दाखवा, तो पुढं कर बेटा. हा बघा इथं हा डाग दिसतोय, या मुलीच्या हातावर हे गरम पाण्याचा डाग आहे. गरम पाणी तिच्या हातावर पडलं होतं, उकळतं पाणी होतं, परंतु या भावाने विश्वासाने आशीर्वादित तेल त्या भागेला लावत राहिले आणि प्रभूची दया झाली. आता ती जखम पूर्णपणे सुकलेली. भाऊ दोन्ही हाताला हात पुढं कर बापू पुढं. त्या मुलीची जखम आशीर्वादित तेलाद्वारे प्रभू येशूने बरी केलेली आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव आशुतोष मोकल आहे. ते त्यांच्या पत्नीची साक्षी सांगत आहे की ते सांगतात की 2 वर्षापासून त्यांना मूलबाळ होत नव्हतं, परंतु त्यांचा प्रभू येशूवरती विश्वास होता. त्यांनी विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले आणि ते सांगतात की डिसेंबर 2022मध्ये त्यांनी विश्वासाने निवासी शिबिर केलं आणि त्याच्या 2ऱ्या महिन्यापासून ती गरोदर राहिली आणि देवाने त्यांना आता सुंदर बाळ देऊन आशीर्वाद केले आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई तुमचं नाव सांगा. जानकी लडका गरवाला. काय झालं होतं गळ्याला? गळ्याला गाठीसारखा येत होता जिभीला. किती वर्षापासून? 50 वर्ष झाली. 15 वर्षे? 50 वर्षे. निघायची परत याची, निघायची परत याची. ना मला त्रासाची जीवन खाताना येत नाही. जीवन पाणी चिकट खाना मला खाताची येत नाही. मग कसे बरे झाले तुम्ही? आता प्रार्थनेला आली 3 वेळास. 3 वेळा प्रार्थनेत आले आणि आता बरे झाले? बरे झाले. आता गाठी नाही तिकडे? नाही. तुम्ही लोकांना दाखवा कुठे होती ती गाठ? गलीत जिभीला. जिभीला जिभीला जिभेला होती, आतमध्ये होती. म्हणजे तुम्हाला आतून जाणवायचं. हां. आणि जेवताना पाणी पिताना खूप त्रास व्हायचा? त्रास यायचे. 50 वर्षे? 50 वर्षे. आणि 3 वेळा तुम्ही प्रार्थनेत आले, आता ती गाठी पूर्ण नष्ट झाली आहे? नष्ट झालेली. आता जेवताना पाणी पिताना त्रास नाही होत? नाही होत. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलंय. बरं केलं. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. वंदना रसुलाल दिवा. तुमची काय साक्ष आहे? माझी म्हणजे हातपाय दुखायचे, कंबर फार दुखायची, चालता नाही आहे का उठता नाही आहे, म्हणजे खिडकीला धरून अशी उभी राहायची ना. मग आज चालत हिंड तर माझी आज आलो तर माझा निघून तसा गेला चावायचा. आज चावायचा निघून गेला. किती दिवसापासून कंबर दुखत होती? 4 दिवस झालं. 4 दिवसापासून फार दुखायची, उठता बसायला त्रास व्हायचा? नाही, उठता नाही का बसता नाही आहे. आताच्या आजारमुक्तीत बरे झाला तुम्ही? उठून बसून दाखवा. उठा. पहिलं असं होतच नव्हतं? नाही, असं म्हणजे हात टेकून बसायचे. आता आला ते असं झालं का? मी आलो जेमतेम तुम्ही आता आला. आताच्या आजारमुक्तीत बरे झाला. बरे. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या आईंचं नाव दारकी काकड आहे. ते सांगतात की त्यांना 3 वर्षापासून अशी समस्या होती की जेव्हा ते कधी रस्त्याने चालायचे तेव्हा अचानक म्हणजे त्यांच्या पायाला मार लागायचा आणि त्यांच्या पायाचं नख उकडायचं आणि ते डोक्याच्या वर पडायचे आणि त्याच्या डोक्याला देखील मार लागायचा होता. ही समस्या त्यांना 3 वर्षापासून चालू होती. अधूनमधून ते असे चालायचे तेव्हा त्यांना हा त्रास व्हायचा, परंतु प्रभू येशूकडे ते प्रार्थना करत राहिले आणि ते सांगतात की आता 1 वर्ष झालं ते प्रार्थनेत येत राहिले. 1 वर्षानंतर आल्यानंतर आता 1 वर्षात त्यांना ते तसं म्हणजे ठेस लागलेली नाही आहे. रस्त्यामध्ये त्यांना कुठलाही अपघात झाले नाही. प्रभू येशूने त्यांना या बंधनातून मुक्त केलेला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. गंगू एकनाथ कुरकुटे. तुमची काय साक्ष आहे? माझी अशी साक्ष आहे, 1 महिना पहिला मी जेव्हा भात कापायची ना तेव्हा मला वाटायचं माझा हात दुखतो का, पण तिथे गाठ आलेली होती आणि ती खूप दुखत होती. आम्ही वेदांतला जाऊन तिथे एक्सरे पण काढला, पण डॉक्टरांनी काहीच नाही सांगितलं सण ते काय नाही आहे, पण तिथे गाठ होती ती मला जाणवत होती.
मी तांदूळ धुवायची तरी मला दुखायचं. या बहिणीची जशी साक्ष आहे, या बहीण सांगतात की त्यांच्या उजव्या हातावर गाठ होती आणि ती गाठ त्यांना 1 महिन्यापासून जाणवत होती, दुखायची पण, त्यामुळे त्यांना हातावर काम करताना त्रास होत होता. पण ते सांगतात की 2 महिन्यापूर्वी त्यांनी रात्री झोपले असताना त्यांच्या स्वप्नामध्ये सिस्टर आल्या आणि सिस्टरने त्यांना सांगितलं की उठ आणि तू त्याच्यावर हात ठेवून वचनं बोलत राहा. त्याने डोळे बंद असताना विश्वासाने त्यांच्या हातावर उजव्या हातावर हात ठेवून वचनं बोलत राहिले आणि सकाळी उठून पाहता की त्यांच्या उजव्या हातावरची हात नष्ट झालेली होती, ती गाठ पूर्णपणे नष्ट झालेली आहे. याशिवाय ते त्यांच्या मुलाच्या साक्ष सांगत आहे, त्यांच्या मुलाच्या कानामध्ये फोडी आली होती आणि फोडीमुळे कानातून पू देखील वाहत होता. त्यासाठी त्यांनी विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना केली व आशीर्वाद तेल त्यांच्या कानाला लावत राहिले. त्याद्वारे प्रभू येशूची मान दया त्यांच्या मुलावर झाली आणि त्याच्या मुलाचा कान आता बरा झालेला आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचे नाव नीलम सातपुते आहेत. 2 महिन्यापूर्वी त्यांचा मोबाईल बंद पडला होता आणि 1 महिना बंद होता. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते मोबाईल दुरुस्त करू शकले नाही. पण ते म्हणतायत की विश्वासाने मोबाईलवर प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले, प्रभूची कृपा झाली. आता 2 महिने झालेले आहेत, त्यांचा मोबाईल पुन्हा चालू झालेला आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव नंदा आहे. काय तुम्हाला समस्या होती? मला 10 वर्षापासून दुष्ट आत्माचा त्रास होतं आणि मला काय असं समजायचं नाही. मी लोळायचे, बांगड्या फोडून घ्यायचे, डोकं फोडून घ्यायचे, काही माहिती नाही पडायचं आहे मला. तेव्हा माझ्या मैत्रिणीने सांगितलं मला का तू रोज यूट्यूबवरती 10 वर्षापासून तुम्ही स्वतःचे बांगड्या फोडून घ्यायचे, डोकं आपटून घ्यायचे, इतकं भयंकर तुम्ही वागायचे? हां, माझ्या मुलांना पण मारायचे मी, कधी कधी जेवण पण नाही करायचे. कधी असं वाटायचं का मरून जावं, विहिरीत पडून जावं, नाहीतर गळाला फास लावून घ्यावं असं वाटायचं. पण मला काही समजायचं नाही. तेव्हा आम्ही भरपूर दिवस झाले तर का इकडं तिकडं दाखवून भरपूर दिवस झाले, काहीच नाही झालं. मग शेवटी माझ्या मैत्रिणीने बोललं मला. 1 मिनिट भाऊ, तुमची पत्नी इतकं भयंकर वागायची? खूप तकलीफ देत होती पोरांना, पण पोरांना मारायची आणि स्वतःला म्हणजे ते डोकं आपटून घ्यायची, बांगड्या वगैरे फोडायचे. बांगडा तुमच्या म्हणजे तुमच्याशी जरा पण आवरत नव्हती? नाही, मीच घाबरत होतो त्यांच्याशी. इतकं भयंकर त्यांची अवस्था झाली होती. हातकडी होती, बेडी होती पायाला. म्हणजे तुम्ही त्यांच्या हातापायाला हातकडी म्हणजे बेडी बांधून ठेवायचे? असं किती दिवसपर्यंत त्यांचं सुरू होतं? हे खूप दिवस झाले, 2-4 महिने असं तकलीफ दिलं. 2-4 महिन्याचा जास्त त्रास झाला आणि ह्या म्हणतात की 10 वर्षापासून त्यांना असं ही समस्या होती. नाही, त्या टायमाची गोष्ट सांगायला लागलो, खूप त्रास होते. आता छुटकारा भेटलेला आहे. आता त्यांना छुटकारा भेटलेला आहे, मुक्ती मिळालेली आहे. पण त्या टायमाला जेव्हा या मुलांना मारायची, घरातली कामं नाही करायची, जेवण सुद्धा बनवत नव्हती, मग तुमचं कसं काय भागायचं? ते पोरी होती एक लहान, ते मुली तुमची जेवण बनवायची, मोठी होती थोडी. आणि या म्हणतात की भरपूर ठिकाणी गेले, म्हणजे भक्तांचे उपचार वगैरे घेतले. खूप जागी गेलो, बघितलं, काय तकलीफ काय झालं नाही त्याला, काही झालं नाही. त्यामुळे तुम्हाला झोप वगैरे लागायची का? जेवण तरी ठेवायची तुम्ही? मी कधी जेवण पण नाही करायचे, कधी कधी मला भूक पण नाही लागायची आणि घरात मी यांना पण कधी जेवण नाही द्यायचे. मला असं वाटायचं कोणीच नाही आहे माझं, मी एकटी पण नाही, असं माझ्या स्वतःच्या जीवाचं पण मला काही कळत नव्हतं मी काय करते आणि काय नाही करत. रात्रीच्या वेळेला झोपायचे नाही? रात्रीच्या वेळेला झोपायचे 1-2 तास आणि उठून बसायचे परत, तरी पण काहीच वाटत नव्हतं. असं मी झोपते का नाही मला काहीच कळायचं नव्हतं. तुमची इतकी भयानक अवस्था होती आणि तुमच्या एका मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं इथलं प्रार्थना घराविषयी, तेव्हा तुम्ही यूट्यूबवर कार्यक्रम बघायला लागले? हां, मी यूट्यूबवर रोज प्रभूचे प्रार्थना आणि प्रवचन ऐकायचे आणि गाणी पण बोलायचे. ते ऐकून मी कामं पण करत राहायची आणि देवाची आराधना पण करत राहायची. तर तेव्हा मला ना प्रभूने अचानक मला कसं तरी झालं, अंगामध्ये एकदम लटलट आले आणि अंगातून असं काहीतरी निघून जाते असं वाटलं. असं तुम्हाला कधी, जेव्हा तुम्ही कार्यक्रम बघितले तेव्हा? किती महिन्यापूर्वी? मला आता 2-2.5 महिने झाले ऐकत आहे मी आणि प्रार्थना पण करते आणि बायबल पण वाचते. बायबल सुद्धा वाचताय. आता 2 ते 2.5 महिने झाले घरीच असताना, आणि ज्यावेळेला तुम्हाला असं जाणवलं की काहीतरी निघून जात आहे, त्यानंतर मला असं नाही विश्वास व्हायला लागला का देव माझ्यावर दया करतो आणि देव माझं बरं करतोय असं. तेव्हापासून मी रोज टाईम मी काहीच बघत नव्हते, रोजचं एनी टाईम मोबाईलमध्ये पण बघत राहायचे, गाणी पण ऐकायचे. कामाला जरी गेले तर कामावर पण मी येशूचीच गाणी ऐकून राहायचे. म्हणजे तुम्ही कामाला सुद्धा व्यवस्थित जायला लागल्या? अगोदर जात होते? नाही,
जात नव्हते आणि घरातली कामं वगैरे आता करताय की कसं? आता मी करते घरातले कामं. आणि जेवण बनवणं वगैरे तुमच्या पतीनं बघणं, मुलांना सावरणं? नाही, माझी मुलगी होती ना मोठी तेव्हा ती करायची, पण मी जेव्हापासून का एकदम चांगली भेटली मला प्रभूची तेव्हापासून मी माझं जेवण बनवते, कामधंदे व्यवस्थित करते. आता तुम्हाला पूर्णपणे मुक्ती मिळालेली आहे. पूर्णपणे देवाने मुक्त केलेलं आहे आणि देवाने मला भरपूर आशीष देऊन भरपूर धन्यवाद करते मी देवाला, प्रभूला, का देवाने मला नीट केलं. आणि पुढची काय साक्ष आहे? डोळे उघडा ताई. तुम्हाला इथे यायला काय अडथळे यायचे? मी 4 आठवड्यापासून विचार करत होते का मला प्रभूच्या दरबारामध्ये जायचंय पण काय माहिती काय ते यायच्या टायमाला काय कामं निघूनच यायची. तर मी बोलले जाऊ दे आता एवढा आठवडा जाऊ दे, पुढच्या आठवड्याला मग पक्कच जायचं. आज 8 दिवशी ना मी यांना बोलले का चला आपण जाऊ प्रार्थनेला. तर हे बोलले का नाही 2 तासाचं काम भेटलाय तेवढा आपण करू, पुढच्या रविवारी जाऊ. तर मी यांच्यावर थोडं राग केला का बरं मी एवढ्या दिवसापासून सांगते का चला आपल्याला जायचं प्रार्थना घरामध्ये तर का येत नाही. तर बोलले राग नको करू, आपण पुढच्या रविवारी पक्क जाऊ, काम असलं तरी सोडून जाऊ. आणि आज यांना काम होतं ते बंद केलं आणि आज आम्ही इकडं आलो. म्हणजे आज तुम्ही इथे पहिल्यांदा आलेले? आलो पहिल्यांदा. आणि घरीच तुम्हाला सर्व अशुद्ध शक्तीपासून पूर्णपणे मुक्ती मिळाली? घरीच देवाने मला चंगाई दिली. प्रभू येशूने या बहिणीच्या जीवनामध्ये मोठं काम केलेलं आहे. 10 वर्षापासून जे अशुद्ध शक्तीचा त्रास व्हायचा ते सर्व त्रासापासून प्रभू येशूने त्यांना पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. म्हणून मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंना 1.5 वर्ष मणक्याचा गॅप होता आणि ते सांगतात की त्यांची अवस्था अशी होती की त्यांना वाकून चालायला लागत होतं. आणि ते 2 फेब्रुवारीला इथे प्रार्थनेसाठी आले होते आणि त्यावेळेला त्यांनी लगातार 3 निवासी शिबिरामध्ये भाग घेतला. आणि ते सांगतात प्रभूचा स्पर्श त्यांना झाला, प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि त्यांचा मणक्याचा गॅप पूर्णपणे बरा झालेला आहे. आता ते शेतामध्ये काम करतात, चालतात, फिरतात, त्यांना काहीसुद्धा त्रास होत नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ समोर बघा, तुम्ही सांगा की तुम्हाला किती वर्षापासून त्रास होता? 1.5 वर्षापासून, मला 18 महिन्यापासून त्रास होता मला. आणि तुमची कशी अवस्था होती, म्हणजे कशी चालायचं तुम्ही? माझी चालायची अवस्था लय बेकार होती, कारण का मी काठी धरून चालत होतो निवळ खाली. लोकांना दाखवा कसं चालायचं. निवळ काठी धरून चालत होतो, आता असं मला चालता येत नव्हतं उभं. म्हणजे बिलकुल सुद्धा तुम्हाला काठीचा आधार घ्यायचा? काठीचा आधार घेऊन चालत होतो 12 मेसेस. म्हणजे तुम्हाला खूप वेदना व्हायचे चालताना? व्हायचे, कंबर एवढा वाकून होतो तुम्ही असा, एवढा त्रास होता मला. मग इथं आल्यापासून मला 3 शिबिर केलो मी. 3 शिबिरामध्ये मला प्रभूची दया झाली आणि आनंद झाला. मग तेव्हापासून काय नाही, आता मी शेतामध्ये सर्व काही काम करतो, जनावरं राखतो, काम करतो, सगळंच करतो. म्हणजे तुमची अशी अवस्था होती की तुम्ही सरळ उभे पण राहू शकत नव्हतात? बिलकुल काहीच नव्हतं, उभं राहायचं काय, कुठं सोडून दा मला गावात हिंडायला लाज वाटत होती एवढी. पण देवाची दया तुमच्यावर झाली आणि आता तुम्ही सरळ चालता. लोकांना चालून दाखवा इकडे. झाली माझ्यावर. चाळा, सरळ चाळा, मागे या, सरळ चाळा. आता काही त्रास होत नाही. वाकून दाखवा, इकडे समोर या, इथे या, इथे मागे या. आता तुम्हाला काही दुखत नाही. या भावाला प्रभू येशूने पूर्णपणे बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव रेवती. तुम्हाला काय झालं होतं? मला ना मे महिन्यापासून चक्कर येत होती आणि ती हळूहळू अशी थोडी येत होती, पण असं जास्त नंतर ती वाढत गेली. म्हणजे मी काही करू शकत नव्हती, सारखी झोपूनच राहायची. मी उठली तरी पडत होती आणि माझी लहान मुलं आहे, तर माझं करणारं कोणीच नाही घरी, तरी मी उठायची आणि तर काय करू म्हणून करायची काम. आणि नंतर मला कळायचं की माझं काम कसं झालं, हे मी कसं केलं मलाच कळत नव्हतं आणि माझी चक्कर खूप वाढत गेली. मग मी स्तोत्रसहित अध्याय, म्हणजे संपूर्ण मे महिन्यात तुम्हाला त्रास होतच होतं? हां, थोडं यायची, पण जून महिन्यात मला भरपूर चक्कर आली. म्हणजे मी जशी बसली तरी मी पडायची खाली, खूप मला चक्कर येत होती. त्यानंतर मग तुम्ही बायबल वाचन केले? हां, मी बायबल असं कंटिन्यू वाचत राहिली. मी म्हणजे नेहमी वाचतेच, पण अध्याय स्तोत्रसंहिता 119 अध्याय वाचत राहिली नेहमी आणि त्याद्वारे माझी चक्कर कमी झाली.
आता अजिबात असं त्रास होत नाही? आता 1 महिना झाला मला चक्कर येत नाही. घरातली कामं वगैरे व्यवस्थित करता? आता करते व्यवस्थित, म्हणजे मी चालू पण शकत नव्हती, एवढी मला चक्कर येत होती. म्हणजे इतकी तुमची अवस्था खराब झाली होती की तुम्ही चालू शकत देखील नव्हते? नाही, मी चालू शकत नाही, नुसती झोपून राहायचे. मला चालायला पण जमत नव्हतं, मी अशी झोपून राहायचे. आणि माझी लहान मुलं असल्यामुळे माझं करणारं कोणी नाही घरी. आणि मी मग उठायची आणि मग नंतर मला समजायचं की माझं काम कसं मी केलं घरातलं. देवच तुम्हाला सहाय्य करत होता आणि माझ्याकडून मला सहाय्य केलं देवाने. तुम्ही बायबलमधले जे वचन आहेत स्तोत्रसहितामधलं ते वाचत राहिले, त्याद्वारे प्रभू येशूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलेलं आहे. हो, पूर्ण बरे केलेलं आहे. मला 1 महिना झाला, मी आता खूप सगळी चांगली आहे. मी तुला कोणता त्रास झाला होता? मला इकडे सेवेच्या येण्याच्या अगोदर 1 वर्ष दाढीचा त्रास होता. दर महिने दुखायची माझी, कधी या साईडला दुखायची, कधी या साईडला, आणि सुजायची पण खूप. तर मला खूप त्रास पण झाला. तर मी दर महिन्याला असा त्रास व्हायचा? दर महिन्याला त्रास व्हायचा. पण जेव्हा मी त्या सेवेला आली ना तेव्हा नंतर आता 5 महिने झाले पण नाही दुखत आता. आता 5 महिने झाले दाढ अजिबात दुखत नाही? नाही, आता अजिबात नाही दुखत. या बहिणीचं नाव वैशाली आहे. 2-3 महिन्यांपूर्वी या बहिणीच्या पायावर गचकरण झालं होतं आणि ते बरं होत नव्हतं. खूप खाज सुटायची, पाणी यायचं आणि लाल लाल चट्टे व्हायचे, पुळ्या देखील व्हायच्या. पण ही बहीण विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिली, प्रार्थनेचं तेल लावत राहिली आणि प्रभू येशूच्या कृपेने आता तिचं गचकरण पूर्ण बरं झालेलं आहे, खाज देखील नष्ट झालेली आहे. तसंच ह्या बहिणीचा 2 वर्षाचा मुलगा आहे, पण तो 2 वर्ष होईपर्यंत काहीच खायचा नाही, जेवायचा नाही, फक्त दूध पियायचा. पण ही बहीण त्याला विश्वासाने प्रार्थनेला घेऊन यायला लागली आणि जेव्हा चहा आणि बिस्किट दिलं जात होतं तेव्हा विश्वासाने तिने ती भरवायला सुरुवात केली. आणि ती बहीण सांगते प्रभूचा स्पर्श त्यांच्या मुलाला झाला आणि तेव्हापासून आता तो सगळं काही जेवतो. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला खूप त्रास व्हायचा गचकरणामुळे? त्रास व्हायचा मला, आणि मग विश्वासाने मी तेलाचा वापर करत गेले, ते खाज पूर्णपणे निघून गेली. तेव्हा पुळ्या पण व्हायच्या, पाणी पण निघायचं? हां, पाणी पण निघायचं, थोड्या बारीक बारीक फोड्या पण व्हायच्या. मग विश्वासाने तेलाचा वापर करत गेले, ते पूर्णपणे बरं. आता पूर्ण बरं झालंय. आणि तुमचा मुलगा काहीच नाही खायचा? तो 2 वर्ष होईपर्यंत काहीच नाही खाल्ला. आणि मग मी विश्वासाने इथं घेऊन आले आणि मग तेलाचा हे आपला चहाचा आणि बिस्किटाचं त्याला चारायला लागले. तेव्हापासून तो 2 वर्ष झाले आता, म्हणजे पूर्णपणे खायला लागले. आता पूर्ण खातो तो, आता सर्व जेवतो, खातो, दूध नाही पित आता अंगावरती जास्त. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आज सकाळी ही बहीण आपल्या घरातून जिन्यावरून खाली उतरत होती. त्यावेळी पहिल्या पायरीवरून तिचा तोल गेला आणि सरळ 4थ्या पायरीवर तिचा पाय पडला. त्यामुळे तिला खूप मार लागला होता. पायामध्ये खूप वेदना होत होत्या, हाताला थोडं खरचटलं देखील होतं. पण ह्या बहिणीने आज विश्वासाने इथे प्रार्थनेसाठी आली. ही बहीण सांगते की जेव्हा तिने इथे आपल्या प्रार्थना गेटमध्ये प्रवेश केला त्याच क्षणाला जेव्हा तिने पाऊल आतमध्ये ठेवलं, तिच्या पायातून कट असा आवाज आला. त्यावेळेपासून तिच्या पायाचं दुखणं पूर्ण बरं झालं आणि हाताला जी जळजळ होत होती ती देखील थांबलेली आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आम्हाला जाणी तो
टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. या क्षणाला, या क्षणाला धन्यवाद, 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 धन्यवाद. पहा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो आपल्यावर प्रेम करतो, आपली काळजी घेतो, आपल्या गरजा भागवतो, आपल्याला सांभाळतो. आत्म्याने त्याच्याकडे बघा. जे त्याच्याकडे बघतात ते प्रकाशित होतात, जे त्याच्याकडे बघतात ते बंधमुक्त होतात, जे त्याच्याकडे बघतात ते शांतीने व आनंदाने भरून जातात. मनातले सगळे विचार, सगळ्या चिंता बाजूला करा आणि सगळं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचं दुःख, तुमची संकट, तुमच्या समस्या सगळं त्याला ठाऊक आहे. ते ओझं त्याच्या हातात द्या, कारण तो आपल्यावर प्रेम करतो. आपल्यासाठी स्वर्गातून तो या जगात अवतरला. आपली पाप स्वदेही घेऊन तो क्रूसावर बलिदान झाला. त्याने आपल्यासाठी पवित्र रक्त ओतलं. त्याला बसलेल्या माराने आपण रोगमुक्त होतो. त्याच्या पवित्र रक्ताने आपण पापमुक्त होतो. त्याच्या क्रूसामुळे आपल्यासाठी स्वर्ग उघडला आहे. अनंत जीवन आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. प्रभूच्या या महान प्रेमाबद्दल, त्याच्या या अनंत उपकाराबद्दल त्याचे आभार माना. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलंस, मला जीवन दिलंस, मला आनंद दिला, शांती दिली, मला बरं केलंस, मला क्षमा केलीस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू सत्य आहेस, तू सत्य आहेस, तू सत्य आहेस, तू जिवंत आहेस, तू जिवंत आहेस, तू विश्वसनीय आहेस, तू विश्वसनीय आहेस, तू विश्वसनीय आहेस. आणि आता प्रभू समोर आपलं हृदय उघडा आणि हृदयातली सर्व घाण काढून टाका. आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे, कुणाचा तुम्ही द्वेष करत आहात. आज त्या सगळ्यांना क्षमा करा. सगळा राग, द्वेष, कटुता मनातून पूर्णपणे काढून टाका. तुमचा कितीही मोठा वैरी असेल, आज त्यालाही क्षमा करा. त्या सगळ्यांचे चेहरे आठवा आणि मनापासून सांगा, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा, सर्वांना क्षमा करा. टच, टच, टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सांगण्याआधीच प्रभूला सगळं माहिती आहे, म्हणून काही लपवू नका. कबूल करा. मनातले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, तोंडातून निघालेले वाईट शब्द, कुणाला शिव्या दिल्या, चेष्टा केली, निंदा केली, खोटं बोललात, कबूल करा. आपली सर्व वाईट कामं कबूल करा. चोरी करणं, व्यभिचार, खून, लाच घेणं, लाच देणं, स्वार्थ, गर्व, दुसऱ्यांना लुबाडणं, फसवणं, अन्याय करणं, जे जे वाईट तुमच्या जीवनात तुम्ही केलं आहे ते सगळं कबूल करा. आणि नम्रपणे बोला, होय प्रभू, मी कबूल करतोय.
मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा, पश्चातापाचे अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, खूप पापं मी केली आहेत, मी तुझ्या आज्ञा मोडल्या आहेत, मी तुला दुःख दिलं आहे, मी तुझ्या इच्छेविरुद्ध वागलो आहे, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटत आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा प्रभूजवळ. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे, आपल्यासाठी त्याने त्याचं पवित्र रक्त ओतलं आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी प्रभूच्या क्रूसाकडे बघा, आपले दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, मला शुद्ध कर, दया कर प्रभू, दया कर, माझ्यावर दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करील. जिथे आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट हो. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग निघून जावोत, जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्या आवाजात धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. ज्याने येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून तारण मिळवायचं असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. वैभव पाहू